गुड इव्हनिंग. शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. एवढा मी आता मुलीकडनं 6:30 वाजता आली घरी आणि लागली स्वयंपाकाला. एकीकडे झालंय कुकर, वरण टाकलं तो कुकरमध्ये आणि इथं टाकली कोबीची भाजी. कोबीची भाजी टाकली वरणाला आणि आता करणार आहे भाकरी. आणि हे बघा मस्तपैकी हे गेले असे सासवडला आज आणि त्यांनी आणले आज मटार छान आहेत, गोड आहेत मटार. आता ते सोडून उद्याच्याला उद्या नाही तर परवाची भाजी करता येईल. आता मला करायचे फक्त भाकरी करेन मी. तोपर्यंत दाखवते. हे जायचे उद्या, यांना जायचे गावाला, त्यांची तयारी चालू आहे गावाला जायची. कसं गुडघे पकडून गुडघे दुखतात म्हणून टी व्ही पाहत आणि दुखतात, आमचे पण दुखतात. आणि ह्यांची चालली उद्या जायची तयारी. उद्या जायचं त्यांना गावाला. तर हे बघा कपडे हो टूरलाच ना. बघा हे कपडे, उद्याचं काय काय सामान जे लागणार आहे हे शेविंगचं आणि पॅन्टला. तुमचे कपडे इस्त्री करून आणले नाहीत का? आणलेले आहेत ना, करतात इस्त्री. त्यांना जायचं टूरला. 4 दिवसाचा दौरा आहे. उद्या जातील आणि रविवारी येतील. तर आत्ताच कामावरून ते दमून आलेत. सासवडला गेले होते सकाळी. सासवडलाच गेले होते आज तुम्ही ना. ते मटार सासवडवरूनच आणलेले मटार. छान आहेत, गोड आहेत मटार. तर अशा प्रकारे यांची तयारी करण्याचं काम चालू आहे उद्याच्या. आणि उद्या सकाळी 7लाच निघणार आहेत. त्याच्यामुळे मग त्यांना आत्ताच बॅग भरून ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. चला इकडे मी भाजी टाकली, तोपर्यंत भाजी शिजेल. आता ह्यांची कपड्यांची तयारी झाल्यानंतर, बॅग बी भरून झाल्यानंतर ते जाऊन येतील विरांशकडे. आणि विरांशला भेटतील. उद्या सकाळी 7ला काही त्यांना विरांशला भेटणं होणार नाही थंडीचं. विरांश उठणार नाही किंवा उठला जरी असेल तरी हे थंडीचं त्याला भेटायला जाणार नाही. आणि त्यांना जायचं आहे लवकर 7ला, म्हणजे पिल्लू काही उठलेलं नसणार आहे. तर असो, चला मी करते आता भाकरी. पहिला कुकरमध्ये बघा वरण शिजायला टाकलं होतं, त्याचं ते काढते आणि आमटी टाकते. त्याला फोडणी द्यायची. पहिला नुसतं आज काय केलं तो वरणामध्ये लसूण टाकला शिजतानाच आणि छान त्याला फोडणी द्यायची तिखटाची. नंतर त्याच कुकरमध्ये टाकेल मी भात. आता एक्झॉस्ट लावले म्हणे ना, एक्झॉस्ट लावलाय, आवाज येत नसेल. कोबीची भाजी झालेली आता. आणि इथं वरण आहे आणि वरण ही फोडणीच टाकायचे. इकडे कुकर लावले भातासाठी. बघा भाताचं कुकर लावले. भाजी झालेलीच आहे. भाजी काढते मी आणि वरण टाकणार आहे फोडणीचं. साधं वरण आहे तर ते फोडणीच टाकणार आहे. इकडे टाकली आहे आमटी, वरणाला फोडणी दिली म्हणजे. आणि आता इकडं शिट्टी होईल. त्यापर्यंत भाकरी ज्वारीचं पीठ काढायचं आहे. भाकरीचं पीठ आणि मिस्टर गेलेत विराजकडे. म्हणजे एक सामान काय तर त्यांना थोडंफार सामान आणायचं होतं, म्हणजे त्यांना घेऊन जाण्यासाठी गावाला जाणार होतं. साबण बिबण नाही का, ते म्हणले वापरलेलं साबण कशाला घेऊन जायचं.
त्यापेक्षा पॅकिंगमधलं घेऊन गेले म्हणजे कसं न्यायला पण सोपं पडतं. त्याच्यामुळे ते आणायला गेले सामान म्हणजे साबण आणि काही अजून गोळ्या, औषधं. सासूबाईंच्या औषध गोळ्या आहेत ना त्या संपतात, 2-4 राहिलेल्या असतील ते लागतात ना, आणि त्या सासूबाईंच्या औषधं पण आणायला गेले. तसंच मग विरांशकडे जाऊन येतो म्हणजे झालं तर आमची पण झालेली वरण. आणि इथं घेतलं मी भाकरीचं पीठ, भाकरी करते. भात होतोच तोपर्यंत झाकून ठेवते सगळं, झाकाझाकी. भाजी पण झाकून ठेवते. आणि आता करते मी भाकरी. झाला माझा स्वयंपाक. सगळे बघा, तवा गरम असल्यामुळे मला तवा उचलता नाही आला. गरम नाही म्हणलं की नंतरच बाहेर ठेवून टाकावा. चला तोपर्यंत बघा आमचे सासूबाईंचं घालती ना, यांच्या स्वेटरवर जोर चाललाय सासूबाईंचा. स्वेटर घाल, स्वेटर घाल. केव्हापासनं मी म्हटलं मला स्वेटर नाही आहे. मला म्हणे माझा घाल. मला स्वेटर माझा आहे, आतमध्ये ठेवलेलं आहे. ते काढायचे का होतं की इथं वरती आता थंडी चालू झाली म्हणून आपण स्वेटर घालतो, नाही तर सगळे स्वेटर आपले वरतीच असतात. बॅगेमध्ये म्हणा, कपाटात खूप गर्दी होती म्हणून बॅगेमध्ये वरती ठेवलेले आहेत स्वेटर. आणि बघा आता तयारी करून ठेवले. उद्या जायची काय काय कपडे बिपडे, अजून बॅग भरायची, सगळं पण बाकीचं बाजूला करून ठेवलेलं सगळं. म्हणजे जे जे लागतं त्यांचं सगळं सिस्टमॅटिक असतं. मिस्टरांचं कुठं जायचं म्हणले ना अगदी व्यवस्थित, म्हणजे सकाळी उठल्यापासून जे जे लागतं, पहिला ब्रश, पेस्ट, साबण, सगळं अगदी व्यवस्थित त्यांचं नियोजन असतं. पॅकिंग करणं व्यवस्थित असतं, बॅग बिग भरणं. आता बघा त्यांचं सामान बघा, सकाळी उठल्यापासून पेस्ट, साबण सगळं अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध हे केलेलं असतं बघा. याच्यामध्ये सगळं शॅम्पूशिवाय तर एक दिवस होत नाही. 4 केस जरी असेल ना डोक्यावर तरी ते शॅम्पू पाहिजे. रोज शॅम्पूची पुडी, रोज शॅम्पू लागतो त्यांना, एक दिवस जात नाही. आणि शॅम्पू ज्या दिवशी नसतो त्या दिवशी डव एक साबण छान आहे, त्याच्यामुळे तो वापरतात मग ते. पण असं बघा नियोजनबद्ध सिस्टमॅटिक त्यांचं बॅग भरणं कुठं जाताना ते असतं. असो, चला आता माझं सगळं आवरलेलं आहे. उदबत्ती खूप छान आहे, वास खूप छान आहे उदबत्तीचा. मी मगाशी आल्यानंतर उदबत्ती लावली ना, हो गाठा पडला, इतकं गार आहे आता. तुम्ही स्वेटर घातला ना, तुम्ही घालून झोपले ना स्वेटर घातलाय ना, स्वेटर तुम्ही स्वेटर घातलंय ना. मग आता आम्ही कामात असतो ना, थंडी नाही वाजत एवढी. गॅस समोर असते ना मी, त्याच्यामुळे काय आता इकडचं दार पण लावून घेतलंय मी, थंडी आहे म्हणून. थंडी फार सुटली आहे. हे ना बाहेर गेलेत, बाहेर कामासाठी. चला तर हे सासूबाईंचे असेच प्रश्न चालू राहणार आहेत आणि माझंही तुम्हाला असं बोलणं चालूच राहणार आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.